नमस्कार. मन तरंगमध्ये आपले स्वागत आहे. हो नमस्कार. लोकांना पटवताना तुम्ही शब्द हरवता का? हा खूपच अस्वस्थ करणारा प्रश्न आहे तसा. अगदी. म्हणजे हा प्रश्न आपण एका क्षणासाठी बाजूला ठेवूया आणि थोडा व्यापक विचार करूया. कारण जेव्हा आपण आपल्या भावना किंवा विचार इतरांसमोर मांडायला जातो तेव्हा अचानक आतून एक प्रकारची कोंडी का होते? हो, तो जो घसा कोरडा पडतो ना, किंवा शब्दच सुचत नाहीत. हो ना. आजची आपली ही सखोल चर्चा याच मानसिक कोंडीवर आहे. आपल्याकडे एक अत्यंत महत्वाचा स्रोत आहे, टॉम हॉपकिन्स यांचं हाऊ टू मास्टर दी आर्ट ऑफ सेलिंग. अगदी बरोबर. आणि नावावर जाऊ नका. हो, म्हणजे वरवर पाहता हे पुस्तक व्यवसाय आणि विक्री तंत्रावर असल्याचं वाटतं. पण जेव्हा आपण याच्या खोलात जातो ना, तेव्हा लक्षात येतं की हे तर चक्क आपल्या रोजच्या आयुष्याचं, आपल्या अज्ञात भीतीचं विश्लेषण आहे. नक्कीच. हेच या पुस्तकाचं खरं सामर्थ्य आहे. आपण जेव्हा विक्री किंवा सेलिंग हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एखादं दुकान येतं. हो, किंवा टार्गेट्स आणि एखादा सेल्समॅन येतो डोळ्यांसमोर. हो, पण लेखकाने खूप सुंदर पद्धतीने हे उलगडून दाखवलं आहे की आपण सगळेच जण रोज कोणत्या ना कोणत्या स्तरावर विक्रीच करत असतो. म्हणजे आपण सतत काहीतरी पटवून देत असतो इतरांना. अगदी. आणि या संवादाच्या प्रक्रियेत जो तणाव, जी निराशा आपण अनुभवतो, त्यावर मात करून मनःशांती कशी मिळवायची याची सखोल उत्तरे यात आहेत. आज आपण फक्त व्यवसाय नाही तर जीवन जगण्याची कला समजून घेणार आहोत. खरंच. म्हणजे खऱ्या आयुष्यात आपण सगळेच एका चक्रव्यूहात अडकल्यासारखे असतो कधीकधी. हो, बऱ्याचदा असं होतं. आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची असते, ती कशी मिळवायची याचे मार्गही आपल्याला ठाऊक असतात, पण प्रत्यक्षात आपण पहिलं पाऊल उचलतच नाही. आपण फक्त विचार करत बसतो. हो, आपण झालढकल करतो, ज्याला इंग्रजीत प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतात. आपण उगाचच फाजील विचार करत बसतो, अतिविचार करतो. आणि मग स्वतःची तुलना इतरांशी करून आपला उरला-सुरला आत्मविश्वासही गमावून बसतो. आपल्याला पुढे ढकलत असतात. हो, मला ही करायलाच हवं, ही जाणीव सतत टोचत असते आपल्याला. पण दुसऱ्या बाजूला एक अत्यंत खोलवर रुजलेली अज्ञात भीती आपल्याला मागे खेचत असते. त्यामुळे एक विचित्र ताणतणाव निर्माण होतो. म्हणजे आपण स्वतःलाच विचारू लागतो की मला जे करायला हवंय ते मी का करत नाहीये. अगदी. हेच वाक्य पुस्तकात दिलंय. आणि तो ताण खूप भयंकर असतो. मला वाटतं हे अगदी त्या कारसारखं आहे, जिचा एक पाय ॲक्सेलरेटरवर आहे आणि दुसरा पाय ब्रेकवर. क्या बात आहे. अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. हो ना. म्हणजे इंजिनचा आवाज तर प्रचंड येतोय, पेट्रोल जळतंय, ऊर्जा खर्च होतीये, पण गाडी एकाच जागी उभी राहून फक्त धूर सोडतीये. आपण पुढे तर जाऊ इच्छितो. पण हा अज्ञात ब्रेक आपल्याला जागचं हलू देत नाही. तो जळणाऱ्या रबराचा वास, ती इंजिनची धडधड आपण आपल्या मेंदूत रोज अनुभवतो. पण मग हा ब्रेक नेमका आहे तरी कशाचा? तो ब्रेक म्हणजे अपयशाची भीती. आपण प्रयत्न केला आणि तो फसला तर काय होईल, या विचाराने आपण इतके ग्रासलेले असतो की आपण सुरुवातच करत नाही. बापरे, हे खूपच खोल आहे. आणि इथेच पुस्तकातला तो विचार खूप महत्वाचा ठरतो. लेखक म्हणतात की अपयशापेक्षा अपयशाची भीतीच आपले सर्वात जास्त नुकसान करते. कारण अपयश आपल्याला एखादा धडा तरी शिकवतं, पण भीती आपल्याला अनुभवापासूनच कायमचं वंचित ठेवते. हो, आपण स्वतःला एका सुरक्षित कोशात बंदिस्त करून घेतो. पण मग मला सांगा, या पुस्तकाचा आणि आपल्या या रोजच्या मानसिक संघर्षाचा संबंध कसा जोडायचा? कसं आहे, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपण सगळेच जण रोज काही ना काही विकत असतो. पण मला हे थोडं खटकतंय. म्हणजे जर मी माझ्या मित्राला एखाद्या ट्रिपला जाण्यासाठी मनवत असेल किंवा कुटुंबाला एखादा महत्वाचा निर्णय पटवून देत असेल, तर त्याला सेलिंग कसं म्हणता येईल? हा खूपच साहजिक प्रश्न आहे. हो, कारण तो तर एक साधा संवाद आहे ना. मला वाटतं विक्री या शब्दाला एक प्रकारचा स्वार्थी दर्प आहे असं नाही वाटत. हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे आणि लेखकाने तोच दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, विकणे म्हणजे फक्त पैशांच्या मोबदल्यात वस्तू देणे नव्हे. अच्छा, मग नेमकं काय? जेव्हा आपण आपला विचार, आपली मते, आपली ध्येय दुसऱ्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण एक प्रकारे आपला दृष्टिकोनच समोरच्याला देत असतो. इंग्रजीत याला पर्स्युएशन किंवा मन वळवणे म्हणतात. अगदी बरोबर. आपण आपल्या मुलाला अभ्यासाचं महत्त्व सांगतानाही एका अर्थाने विक्रीच करत असतो. अच्छा, आता समजलं मला. म्हणजे तो संवादाचाच एक भाग आहे. हो, आणि या प्रक्रियेत आपण नेहमी एक मोठा धोका पत्करत असतो. तो म्हणजे समोरच्याने आपला विचार नाकारण्याचा धोका. म्हणजेच आपण मुळात संवादाला घाबरत नाही, तर त्या संवादातून जो नकार येऊ शकतो त्याला आपण घाबरतो. बरोबर. जेव्हा एखादा माणूस आपला विचार नाकारतो तेव्हा आपल्याला वाटतं की त्याने आपला विचार नाही तर चक्क आपल्यालाच नाकारला आहे. नेमकं हेच होतं.
आपली ओळख आणि आपला विचार आपण इतके एकरूप करून टाकतो की नकाराचा वार थेट आपल्या अहंकारावर होतो. म्हणजे आपला इगो दुखावतो. हो, जेव्हा कोणी नाही म्हणतं तेव्हा आपल्या मेंदूला तो एक शारीरिक वेदनेसारखाच भावनिक धक्का वाटतो. आपला मेंदू त्या नकाराला स्वतःच्या अस्तित्वावरील धोका म्हणून पाहतो. आणि म्हणूनच आपण इतरांना पटवून देणं, स्वतःचे विचार ठामपणे मांडणं या गोष्टींपासून पळ काढतो. कारण आपल्याला सुरक्षित राहायचं असतं, कुणाच्याही नजरेत चुकीचं ठरायचं नसतं. पण हे कागदावर किंवा चर्चेत खूप छान वाटतं. प्रत्यक्षात जेव्हा कोणी तोंडावर नाही म्हणतं किंवा आपला प्रस्ताव धुडकावून लावतं, तेव्हा आतून जे तुटल्यासारखं वाटतं, तो वेदनेचा क्षण कसा हाताळायचा? तोच तर खरा प्रश्न आहे. कारण कोणी नाही म्हटलं आणि आपण हसत पुढे निघून गेलो, असं फक्त चित्रपटात घडू शकतं, खऱ्या आयुष्यात नाही. यावर काही ठोस उपाय आहे का? खऱ्या आयुष्यात हे शक्य करण्यासाठीच लेखकाने नकाराकडे पाहण्याचे काही अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन मांडले आहेत. अच्छा. हे फक्त विचार नाहीत, तर ह्या मानसिक पद्धती आहेत ज्यामुळे आपण नकाराचा भावनिक त्रास कायमचा कमी करू शकतो. पहिला दृष्टिकोन म्हणजे नकार हा अपयश नसून तो एक शिकण्याचा अनुभव आहे. म्हणजे एक लर्निंग एक्सपिरियन्स. हो, जेव्हा आपण नकाराकडे मी कुठे चुकलो या नकारात्मक नजरेने न पाहता यातून मला काय शिकायला मिळालं या नजरेने पाहतो, तेव्हा तो भावनिक धक्का कमी होतो. आपण स्वतःच्या अहंकाराला बाजूला काढायला शिकतो. हे लहान मुलासारखं आहे ना? कसं काय? म्हणजे जेव्हा एक लहान मूल चालायला शिकताना पडतं, तेव्हा ते अपयशी ठरत नाही, तर ती चालण्याची एक पायरी असते. क्या बात आहे. अगदी तसंच. आणि याच समस्येवर लेखकाचा दुसरा दृष्टिकोन काम करतो. तो सांगतो की नकार ही एक कोर्स करेक्शन आहे. कोर्स करेक्शन म्हणजे दिशा बदलण्याची संधी. हो, जेव्हा आपल्याला नकार मिळतो तेव्हा आपण समजून घेतलं पाहिजे की आपली पद्धत चुकीची असू शकते. याचा अर्थ आपण मुळातून चुकीचे आहोत असा होत नाही. म्हणजे जसं आपण चालताना एखाद्या भिंतीला धडकलो, तर आपण चालणं सोडत नाही, आपण फक्त दिशा बदलतो. अगदी बरोबर. नकार आपल्याला सांगतो की हा मार्ग काम करत नाहीये, दुसरा मार्ग शोधा. यात स्वतःला कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही. हे समजायला सोपं आहे, पण तरीही ते प्रत्यक्ष अंमलात आणताना मन थोडं बंडक करतंच. हे सगळं इतकं गंभीर न करता हाताळता येईल का? होय, आणि त्यासाठी तिसरा दृष्टिकोन खूप रंजक आहे. लेखकाने सुचवले आहे की नकाराकडे विनोदबुद्धी किंवा सेन्स ऑफ ह्युमर विकसित करण्याची संधी म्हणून पहा. मला हे थोडं कठीण वाटतंय. म्हणजे प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्यापेक्षा कधीतरी परिस्थितीवर हसायला शिकलं पाहिजे. पण जेव्हा कोणी आपल्याला नाकारतं आणि आपण दुखावलेले असतो, तेव्हा हसणं कसं शक्य आहे? सवयीने शक्य होतं. जेव्हा आपण एखाद्या कठीण प्रसंगात हसतो तेव्हा आपल्या मेंदूतील ताण कमी करणारे रसायने स्रवतात आणि आपण त्या समस्येकडे अधिक शांतपणे पाहू शकतो. ठीक आहे. जर आपण जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला, तर कदाचित आपण त्या नकाराची तीव्रता कमी करू शकू. ही एक प्रकारची मानसिक ढाल बनू शकते. नक्कीच. पण तरीही पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्यासाठी जी जिद्द लागते, ती कशी मिळवायची? त्यासाठी चौथा दृष्टिकोन आहे, नकाराकडे सराव करण्याची संधी म्हणून पाहणे. मला वाटते हे एखाद्या व्हिडिओ गेमसारखं आहे. व्हिडिओ गेम? हं. कसा काय? बघा, जेव्हा आपण व्हिडिओ गेम खेळताना एखादी लेवल पार करू शकत नाही किंवा आपला गेम ओव्हर होतो, तेव्हा आपण तो गेम फेकून देत नाही. हो, आपण पुन्हा खेळतो. आपण पुन्हा रिस्पॉन होतो. आपण विचार करतो, अच्छा, मागच्या वेळी मी उजवीकडून गेले होते आणि तिथे शत्रू होता, आता मी डावीकडून जाऊन पाहते. हा, अगदी बरोबर. जेव्हा मारिओ खड्ड्यात पडतो, तेव्हा आपण असं नाही म्हणत की मारिओ हा एक अयशस्वी प्लंबर आहे. आपण फक्त विचार करतो की मी उडी मारायला उशीर केला. अतिशय उत्तम आणि अचूक उदाहरण. म्हणजे आपण त्या गेम ओव्हरला आपला वैयक्तिक अपमान मानत नाही, तर तो लेव्हल पार करण्याचा एक सराव मानतो. खऱ्या आयुष्यातही आपण असंच वागलं पाहिजे. प्रत्येक नकार हा एक गेम ओव्हर नसून पुढच्या वेळी अधिक चांगल्या प्रकारे खेळण्यासाठी मिळालेला सराव आहे. खरंच. आणि पाचवा दृष्टिकोन याच विचाराला पुढे नेतो. नकार हा या खेळाचा एक अविभाज्य भाग आहे. तुम्हाला जिंकायचे असेल तर हा खेळ खेळावाच लागेल आणि नियम म्हणून नकार स्वीकारावाच लागेल. म्हणजे यश हे एका गणितासारखं आहे? हो, सांख्यिकीय सत्य आहे ते. जेवढे जास्त नकार पचवाल तेवढे तुम्ही होकार मिळवण्याच्या अधिक जवळ जाल. हा व्हिडिओ गेमचा दृष्टिकोन खरोखरच विचार करण्यासारखा आहे. जर आपण नकाराला घाबरणं सोडून दिलं तर आपल्या आयुष्यात किती मोठे बदल घडू शकतील? नक्कीच घडतील. पण तरीही एक प्रश्न उरतोच. पुन्हा पुन्हा पडण्यासाठी, पुन्हा पुन्हा नकार ऐकण्यासाठी लागणारी ती आतली ऊर्जा कुठून येते? आपण मुळात एवढी धडपड का करतो? आपला हा प्रवास नेमका कशासाठी सुरू आहे? इथेच पुस्तकाचा सर्वात खोल आणि विचार करायला लावणारा भाग सुरू होतो.
लेखकाने माणसाला कृती करायला भाग पाडणाऱ्या प्रेरणास्थानांबद्दल अत्यंत सखोल विश्लेषण केलं आहे. अच्छा, म्हणजे मोटिवेटर्स. हो, त्यांनी या प्रेरणांची एका विशिष्ट टप्प्यात विभागणी केली आहे. हे एका डोंगरावर चढण्यासारखं आहे. कसं काय? सुरुवातीला आपण सुरक्षितेच्या भावनेसाठी धडपडतो. डोक्यावर छप्पर असावं, खायला मिळावं, ही आपली प्राथमिक गरज असते. हा डोंगराचा पायथा आहे. हो, ती सगळ्यात बेसिक गरज आहे. त्यानंतर आपण पैशाच्या मागे धावतो. पैसा आला की यशाची भूक लागते. आणि यश मिळाल्यावर समाजाकडून ओळख मिळावी, लोकांनी आपल्याला मान द्यावा असं वाटू लागतं. बरोबर. आपण डोंगराच्या शिखरावर पोहोचून जगाला दाखवण्यासाठी सेल्फी काढू लागतो. माझ्याच्या डोळ्यात स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी किती भयानक संघर्ष करत असतात. हो, म्हणजे सोशल मीडियावरचे लाईक्स मिळवण्यापासून ते मोठ्या गाड्या घेण्यापर्यंत. सगळा खटाटोप या मान्यतेसाठीच चाललेला असतो. आपल्याला सतत वाटत असतं की इतरांनी आपल्याबद्दल चांगलंच बोलावं. पण या सगळ्यात एक मोठी अडचण आहे. ही सगळी बाहेरची प्रेरणास्थाने आहेत. ही दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. मग आतली प्रेरणा कोणती? लेखकाने याहून वरच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या 2 प्रेरणा सांगितल्या आहेत, ज्या खऱ्या अर्थाने माणसाला आंतरिक समाधान देतात. कोणत्या आहेत त्या? त्या म्हणजे स्वतःचा स्वीकार आणि कुटुंबावरील प्रेम. जोपर्यंत या 2 गोष्टी मिळत नाहीत, तोपर्यंत बाहेरचे सगळे यश पोकळ वाटते. बापरे, हे ऐकायला खूप तत्वज्ञानासारखं वाटतं, पण वास्तवात स्वतःचा स्वीकार करणं खूप कठीण आहे ना? हो, कारण आपण सतत इतरांच्या नजरेतून स्वतःला मोजत असतो. तो माझ्यापेक्षा पुढे गेला, तिच्याकडे माझ्यापेक्षा जास्त गोष्टी आहेत. या सततच्या तुलनेत आपण स्वतःलाच विसरून जातो. आपला मूळ स्वभाव आपण समाजाच्या अपेक्षांखाली दाबून टाकतो. आणि म्हणूनच आपण पाहतो की बरेच लोक बाहेरच्या जगात खूप यश मिळवतात, पण आतून ते रिकामेच राहतात. रात्री झोपताना त्यांना शांतता मिळत नाही. कारण ते स्वतःचा मनापासून स्वीकार करू शकत नाहीत. लोकांची मान्यता मिळवण्याच्या नादात आपण स्वतःला विसरतो. आणि म्हणूनच जेव्हा आपण हे समजून घेतो की आपले खरे यश आपल्या आंतरिक शांतीत आहे. हो, जेव्हा आपण इतरांनी आपल्याबद्दल काय विचार करावा या चिंतेतून मुक्त होतो आणि मी जसा आहे तसा स्वतःला मान्य आहे या भावनेपर्यंत पोहोचतो, तेव्हा तो रोजचा तणाव आपोआप संपतो. आणि जेव्हा यात कुटुंबावरील प्रेमाची जोड मिळते, तेव्हा हे समाधान दुप्पट होतं ना? नक्कीच. आपण जेव्हा हे समजून घेतो की आपले खरे यश हे आपण आपल्या प्रियजनांसोबत किती वेळ आनंदाने घालवतो यावर ठरते, तेव्हा ऑफिसमधला ताण खूप दुय्यम वाटू लागतो. आपण खऱ्या अर्थाने जगायला लागतो. कारण शेवटी मागे वळून पाहताना आपण आपल्या कुटुंबाला किती आनंद दिला हेच लक्षात राहणार आहे. या सगळ्या सखोल चर्चेनंतर मला वाटतं आपण सर्वांनी क्षणभर थांबून स्वतःला काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारले पाहिजेत. हो, हे आत्मचिंतन अत्यंत गरजेचे आहे. कारण जोपर्यंत आपण स्वतःला प्रश्न विचारत नाही, तोपर्यंत आपल्याला योग्य उत्तरे कधीच मिळत नाहीत. तर मग पहिला प्रश्न, आपण जी ध्येय ठरवली आहेत ती पूर्ण करण्याच्या आड आपलीच अपयशाची भीती तर उभी नाही ना? म्हणजे आपण स्वतःलाच खोटे बहाणे देऊन थांबवत तर नाही आहोत. आपण स्वतःच्याच मार्गातला अडथळा तर बनत नाही आहोत. अगदी. आणि दुसरा प्रश्न, आपण हे जे काही रोजचं धावणं करत आहोत ते समाजाची, इतरांची मान्यता मिळवण्यासाठी चाललंय की खरोखरच स्वतःच्या मनापासून स्वीकार करण्यासाठी आपण जगतोय? आपली ओळख लोकांच्या टाळ्यांवर अवलंबून आहे की आपल्या स्वतःच्या समाधानावर? तिसरा प्रश्न असा आहे की नकार पचवण्याची ताकद नसल्यामुळे आपण प्रयत्न करणे सोडून दिले आहे का? तो व्हिडिओ गेमचा रिस्पॉन्ड करायला आपण घाबरत आहोत का? आपण इतके नाजूक झालो आहोत का की एका नकाराने आपला पूर्ण प्रवास थांबवावा? आणि चौथा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपल्या या यशाच्या व्याख्येत आपल्या प्रियजनांचा आणि कुटुंबाचा खरोखरच सहभाग आहे का? की यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर आपण तिथे एकटेच असणार आहोत? आपले यश आपल्या कुटुंबाला आनंद देत आहे की त्यांच्यापासून आपल्याला दूर नेत आहे? हे प्रश्न आपल्याला नक्कीच अस्वस्थ करू शकतात, पण ती अस्वस्थता सध्याच्या काळात अत्यंत गरजेची आहे. हो, कारण जोपर्यंत आपण स्वतःशी प्रामाणिक राहून या प्रश्नांची उत्तरे शोधत नाही, तोपर्यंत आपण त्या एकाच जागी उभ्या असलेल्या धूर सोडणाऱ्या कारसारखेच राहू. इंजिन सुरू असेल पण प्रवास शून्य असेल. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. आपण कधीही सुरक्षितेच्या खोट्या कल्पनेत अडकून राहू नये. जे डग्लस एडवर्ड्स यांचं पुस्तकातील एक वाक्य अत्यंत सामर्थ्यवान आहे. कोणतं वाक्य? चर्चेतून आपल्याला एक अत्यंत स्पष्ट आणि सकारात्मक दिशा मिळते. आपल्याकडे खरोखरच अफाट क्षमता आहे, फक्त त्या क्षमतेला भीतीचं ग्रहण लागू देऊ नका. नक्कीच. कालचं अपयश हा आता भूतकाळ आहे.
पण अपयशाची आजची भीती तुमचा उद्याचा भविष्यकाळ नक्कीच नष्ट करू शकते. हो. त्यामुळे ती नकाराची भीती सोडा, स्वतःचा मनापासून स्वीकार करा आणि विश्वासाने एक पाऊल पुढे टाका. एक नवीन सुरुवात करा. आणि जाता जाता एक विचार, जर आज आपण एखादी भीती मनात बाळगून तडजोड केली तर उद्या तीच भीती आपली ओळख तर बनणार नाही ना? विचार करा. नक्कीच. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.